हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलादरुसा सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात्पर किमपि तत्त्वमहं न जाने। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसिद्धः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणारविंदांना वंदन करतो, नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दाता यांना नमस्कार करतो. आपण सर्व श्रोतृवृंद आपणाला वंदन करतो आणि आज षडदर्शनामधल्या बौद्ध दर्शनाला आपण प्रारंभ करतो. वाचू का? प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. घ्या वहिनी, रेखावणी घ्या. कामी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभच पहावे अमित नाम, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अंती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाथी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुम्हाला नमस्कार. काका तुम्ही म्यूट आहात. नाही, माझ्याकडे तर म्यूट दिसत नाही आहे. आता आला आवाज.
माझ्याकडनं हे मोठं होत नाही आहे चित्र. आता झालं. सगळ्यांना ऐकू येत आहे? हो, येत आहे. प्राचीताई उपासनी म्हणतात आहे का? हो हो, ते अरे नाव वा, दिसत असेल. छान, तुम्ही ऐकताय, बरं वाटलं. हा. आज आपण 9वं दर्शन घेतो आहे आणि या दर्शनाचं नाव बौद्ध दर्शन असं आहे. 7वं दर्शन आपलं फक्त घ्यायचं राहिलं आहे, ज्याला वेदांत दर्शन असं म्हणतो. 8 आणि 9, आज आपण 9वं दर्शन बौद्ध दर्शन घेतो आहे. या दर्शनाचे प्रवर्तक, निर्माते हे भगवान गौतम बुद्ध होऊन गेले. सगळं जीवन क्षणिक आहे आणि ते दुःखमय आहे, असं भगवान गौतमांचं म्हणणं. दर्शन करते जेवढे आहेत ना, हे सगळे भगवान म्हणण्याच्याच योग्यतेचे आहेत. फार मोठं त्यांनी चिंतन स्वतःच करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून दुःख हे जीवनाचं मूळ सत्य आहे, हे गौतम बुद्धांना पटल्यामुळे त्यांनी सर्व त्याग करून जीवनाचं अंतिम सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अनुभवावर त्यांनी सगळे सिद्धांत तयार केलेले आहेत आणि ते तर्कसंगत आणि कारुण्य रस प्रधान आहेत. कारण दुःखाने ते काय झाले होते, व्याकुळ झाले होते. ज्या वेळेला उत्तर मीमांसा आपण ऐकू, ज्याला वेदांत दर्शन असं म्हणतात, त्यात शंकराचार्य व्याकुळ झालेले नाही आहेत. त्यात बादरायण म्हणजे वेदव्यास व्याकुळ झालेले नाही आहेत. त्यात दुःखाची छटा सुद्धा नाही आहे. आनंदाचा सगळीकडे आविर्भाव आहे, सगळीकडे आनंदाचा विस्तार आहे. ते वेदांत दर्शन आहे, जे आपण उद्या घेणार आहोत, ज्याला आपण सर्वश्रेष्ठ दर्शन मानतो, ते वेदांत दर्शन. आणि हे बौद्ध दर्शन तौलनिक दृष्ट्या जर बघितलं तर दुःख हे जीवनाचं मूळ आहे आणि दुःख हेच सत्य आहे, असं गौतम बुद्धांना म्हणायचं आहे. मग काय करायचं? दुःखाला मूळ कारण काय? तर त्याचा उत्तर भगवान गौतम बुद्ध देतात, इच्छा, कामना, वासना, तृष्णा. मग आता दुःख घालवण्याचा अंतिम मार्ग कोणता? तर ते म्हणतात मोक्ष म्हणजे दुःखाचा नायनाट, दुःखाचा निरोध. अशा पद्धतीने त्यांनी जे अष्टांग सांगितले, काल सुद्धा आपण अष्टांग योग ऐकलाय, यांचे जे अष्टांग आहेत त्यांनी निर्वाण प्राप्ती होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रत्यक्ष समुत्पादाचा सिद्धांत त्यांनी मांडलाय. या सिद्धांतामध्ये क्षणिकवाद, अनित्यवाद, अनात्मवाद हे बौद्ध दर्शनाचे प्रमुख आधार आहेत. आता क्षणिकवाद म्हणजे काय? थोडस ज्यांना नोट्स घ्यायचे आहेत
त्यांनी या गोष्टीची भर घालून घ्यावी याच्यामध्ये. क्षणिकवाद शब्दामध्ये त्यांचं सूत्र आहे सर्वम क्षणिकम क्षणिकम. सर्वम क्षणिकम क्षणिकम सिद्धांत. नंतर सर्व दुःख आहे त्याला ते म्हणतात सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम. सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम. सगळं दुःख आहे अलक्षणम याला. हा, कोण बोलताय? सर्वम अलक्षणम काय म्हटलं? सर्वम क्षणिकम क्षणिकम. नंतर झालं. हो. आता दुःखच मूळ जीवनाचं आहे म्हणून ते म्हणतात सर्वम दुःखम दुःखम. एक शब्द दोनदा रिपीट झाला यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये. सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम दुःखम दुःखम. दुसरं झालं सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम. हा अनात्मवाद आहे यांचा. आणखीन शून्यवाद आहे. स्वलक्षणम अलक्षणम का काका? नाही, हा. स्वलक्षणम स्वलक्षणम. ओके ओके. नाही, स्व. सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम. आणि चौथा सिद्धांत आहे सर्वम शून्यम शून्यम. पुन्हा एकदा सांगतो सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम, सर्वम शून्यम शून्यम. हे बौद्ध धर्माचे म्हणजे बौद्ध दर्शनाचे प्रमुख आधार आहेत. दार्शनिक गौतम बुद्ध आहेत, त्यांच्या अनुयायांनी त्यांचा भरपूर प्रचार आणि प्रसार केला म्हणून याला बौद्ध दर्शन असं सुद्धा नाव पडलं. पुढे पुढे याला बौद्ध मत सुद्धा म्हणायला लागले. काही जण या दर्शनाला सौगत शासन असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सौगत शासन. काही जण याला सौगत मत असं सुद्धा म्हणतात. करुणा, मैत्री, मुदिता व उपेक्षा यांचा आचरणात समावेश करणे हे यांचं सौगत मत आहे. बुद्धीने कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, कर्मकांड, वर्णभेद व देवावर अवलंबून राहणे यांना मान्य नाही. आता मुदिता म्हणजे काय? करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा.
मुदिता शब्दाचा अर्थ मला माहिती नाहीये. कुणाला ठाऊक असेल तर सांगू शकता. मुदिता अति आनंद. नाही. आपला व्हिडिओ बंद करावा सईताई. पांढरकवडा. सहानुभूतीपूर्ण किंवा परोपकारी आनंद. बर. इतरांच्या सफलतेमुळे होणारा आनंद. मुदिता. डॉक्टर वसुधा देवांनी अर्थ सांगितलाय. थोडं वर करूया आता हे. चार छोडा. हा. परमात्मा, जीवात्मा, ईश्वर, जगत आणि सिद्धांत अशा 5 गोष्टी यांनी प्रमुखपणे धरलेल्या आहेत, गृहीत धरलेल्या आहेत. पुढे वर करूया. हा. बौद्ध दर्शनामध्ये परमात्म्याबद्दल सांगतात आहे. कोणत्याही सर्वशक्तिमान सृष्टीकर्ता परमात्म्याची कल्पना स्वीकारलेली नाही. परमात्म्याबाबत बौद्ध धर्म परमात्मा स्वीकारत नाही. परमसत्य यालाच ते धर्म मानतात, परमात्मा मानत नाही. आणि नियम हे परमात्म्याने केलेले नसून निसर्गाने केलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीला देव मानत नाही. आता कोणत्याही व्यक्तीला देव मानत नसताना सुद्धा त्यांना जे लोक देव मानतात, थोडं समोर वरती करूया, थोडं मग पुन्हा खाली करू. अजून वर, अजून वर. ठीक आहे. त्यावेळेला बुद्धम शरणम गच्छामी, व्यक्तीला जर देव मानत नाही तरी पण बुद्धाला ते देव मानतात. बुद्धम शरणम गच्छामी. बर, बुद्धानेच लिहिलं आहे की व्यक्तीला देव मानायचा नाही. पुढे धम्मम शब्द आहे तो त्यांचा, शरणम गच्छामी. तिसरं संघम शरणम गच्छामी. त्यांचं म्हणणं की कुठल्याच व्यक्ती ही देव नाही. तुम्ही स्वतः दीप व्हा आणि स्वतःच आपल्या मार्गाचे प्रकाशक बना. अपदीवो भवा. त्यामुळे गौतम बुद्ध स्वतःला देव मानत नाही, त्यांच्या सिद्धांतात देवाला मान्यता नाही. असं असताना सुद्धा त्यांना देव मानणारे त्यांचे लोक आहेत. आपला विषय पुढे चालूया आपण. आता आपण दुसरा मुद्दा घेऊया. पहिला परमात्मा घेतला, थोडं खाली करू, थोडं खाली. हा, जीवात्मा. काय मुद्दा घेतोय आपण? जीवात्मा. आता आत्मा हा बौद्ध धर्माला मान्यच नाही. त्यामुळे अनात्म हा त्यांचा मुख्य सिद्धांत आहे. ते कशाला शाश्वत मानत नाही, कशाला स्थायी मानत नाही. त्यामुळे ते जीवात्मा सुद्धा मानत नाही. आणि त्यांचे 5 स्कंद आहेत: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, सबुच्च म्हणजे व्यक्ती. आता बौद्ध दर्शन हे ईश्वराला मानत नाही. कोणताही सर्जन करता ईश्वर नाही.
काही शयात बौद्ध परंपरागत देवदेवतांचे अस्तित्व मान्य असले तरी ते मुक्तिदाते मानत नाहीत ईश्वराला. जगताबद्दल बौद्ध मत अनित्य आहे, जगत क्षणभंगूर आहे. आपण पाहिलंच आहे, सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम क्षणिकम क्षणिकम. त्यामुळे जगत क्षणभंगूर आहे. सर्व पदार्थ कारण आणि कार्य संबंधाने उत्पन्न होतात. प्रतित्य समुत्पादानुसार जगतातील सर्व घटना परस्परावलंबी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ईश्वराने काही केलं हे त्यांना मान्य नाही. त्यांचा सिद्धांत आहे 4 आर्य सत्य आहेत. हे 4ही सिद्धांत मी तुम्हाला सांगितले आहे याच्या आधी. सर्वम दुःखम दुःखम, सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम, सर्वम शून्यम शून्यम. अष्टांग मार्ग हा मुक्तीचा मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि निर्वाण हे अंतिम लक्ष्य प्राप्ती आहे. याला मध्यम मार्गाचा उपदेश असं त्यांनी म्हटलं आहे. आता यांचे मुख्य सिद्धांत काय आहेत थोडं वर घेऊया. बौद्ध दर्शनाचे मुख्य सिद्धांत. चार त्यांनी आर्य सत्य मांडले आहेत. एकाला दुःख म्हटलं आहे, एकाला दुःख समुदय म्हटलं आहे, एकाला दुःख निरोध म्हटलं आहे आणि एकाला दुःख निरोध गामिनी प्रतिपदा असं म्हटलं आहे. अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे. सम्यक संकल्प, सम्यक वाचा आणि सम्यक कर्म असे 4 अष्टांगिक मार्ग. सम्यक अजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी असे 8 त्यांनी अष्टांगिक मार्ग घेतलेले आहेत. प्रतित्य समुत्पाद मध्ये असे असल्यामुळे ते आहे, हे नसल्यामुळे ते नाही. सर्व घटना परस्परावलंबी आहे म्हणून त्याला प्रतित्य समुत्पाद असं म्हटलं आहे. ते अनित्य मानतात म्हणजे नाही असं नाही मानत, क्षणिक आहे असं मानतात. सगळे पदार्थ क्षणभंगूर आणि परिवर्तनशील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 5 नंबर अनात्मवाद. कोणतीही स्थायी शाश्वत आत्मा अस्तित्वात नाही हा त्यांचा अनात्मवाद आहे, कारण ते आत्म्याला मानत नाही. दुःखवाद. जन्म जरा व्याधी आणि मरण, अप्रियांचे संयोग, प्रियांचे वियोग, इच्छित न मिळणे याला ते दुःख म्हणतात. निर्वाणवाद. तृष्णा द्वेष आणि मोहाचा क्षय म्हणजे निर्वाण. निर्वाण म्हणजे मरण नाही म्हणत ते. तृष्णेचा क्षय, द्वेषाचा क्षय आणि मोहाचा क्षय याला ते निर्वाण म्हणतात. आणि निर्वाणवाद याच्यामध्ये निर्विण्णवाद याच्यामध्ये शील समाधी प्रज्ञा यांच्या साह्याने ते मुक्ती मिळवतात. हा मध्यम मार्ग मानला गेलाय. इंद्रिय सुखातील आणि कठोर तपध्यायातील टोक टाळून मध्यम मार्ग स्वीकारणे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी अशा पद्धतीचे त्यांचे 3 हे आहेत. या पद्धतीने ते अनुयायी चालतात. देव मानत नाहीत, ईश्वर मानत नाहीत, पण त्यांचे अनुयायी त्यांना देव मानतात. छान. आता बौद्ध दर्शनाचे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारांबद्दल आपण बघूया. सर्वास्तिवाद.
आता काय झालं की गौतम बुद्ध उपदेशक एकच होते, पण त्यांच्या शिष्यांच्या ग्रास्पिंग नुसार, म्हणजे बुद्धांच्या शिष्यांच्या बुद्धीच्या भिन्नतेनुसार बौद्ध दर्शनाचे सुद्धा 4 प्रकार झाले. आणि ते 4 प्रकार क्षणिक विज्ञानवादी योगाचार, शून्यवादी माध्यमिक, त्रौत्रांतिक आणि वैभाषिक असे ते 4 प्रकार आहेत. या ठिकाणी तो भ शब्द स्पष्ट न आल्यामुळे तुम्ही करून घ्या वैभाषिक. तो वैशेषिक नाही आहे, वैभाषिक आहे. वैशेषिक दर्शन झालंय आपलं आधी. म्हणून पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे वैभाषिक. पुढे चलूया. आता हे 3 काळातील द्रव्यांचे धर्मांचे अस्तित्व सर्व काळ असते असं यांचं म्हणणं आहे. आता बौद्ध धर्माचे 4 मांडणी झाली वेगवेगळ्या प्रकारे. त्यातला वैभाषिक हा जो प्रकार आहे ते म्हणतात मुख्य तत्व 3 काळातील द्रव्यांचे अस्तित्व सर्व काळ असते. बाह्य पदार्थ वास्तविक आहे. ज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमानाने होते. निर्वाण हे क्लेशांचा क्षय आहे. त्याप्रमाणे सर्व धर्म अस्ति आहेत. भूत वर्तमान भविष्य धर्माची वास्तविक सत्ता आहे. अर्हत श्रेष्ठ पुरुष आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान ही प्रामाणे ग्राह्य आहे. मोक्ष म्हणजे सर्व क्लेशांचा नाश आहे असा वैभाषिकांचं म्हणणं आहे. कारण ते तिन्ही काळांना मानतात म्हणून त्यांना सर्वास्तिवादी असं म्हणतात. काळही मानतात, बाहेरचे पदार्थ आहे हे सुद्धा मानतात. म्हणून त्यांना सर्वास्तिवादी असं म्हटलं जातं. वैभाषिकांबद्दल झालं पूर्ण. आता दुसरा मुद्दा आहे सौत्रांतिक. वैभाषिकाबद्दल थोडंसं सांगून देऊ का अजून? सर्व शून्य आहे वैभाषिक. सौत्रांतिक सुरू होण्यापूर्वी सांगतो. वैभाषिक चार्टमध्ये सगळं सांगितलं आहे, थोडं स्पष्टीकरण करतो. सर्व शून्य आहे. अंतर्बाह्य रूपगंधादी विषय अनास्था उत्पन्न होण्यात मदत करणारे आहेत, तरीही ते क्षणिक आहेत. सर्व केवळ विज्ञान असे मानणाऱ्यांसाठी, विज्ञान आणि विज्ञेय सत्य आहे अशी आस्था धरणाऱ्यांसाठी विज्ञेय अनुमानाने जाणता येते असे सांगितले. परंतु ही सर्व भाषा विरुद्ध आहे असे म्हणणारा सुगत बुद्धांच्या शिष्यांचा चौथा एक गट आहे. ते 4 गट एकमेकांना फोडतात बरं का. ही सर्व भाषा विरुद्ध आहे असे म्हणाले म्हणून वैभाषिक यांना म्हणवल्या गेले. ही सगळी भाषा विरुद्ध आहे हे म्हणतात म्हणून वैभाषिक यांना नाव दिलं. स्वरूप बाह्य विषय प्रत्यक्ष स्फुरतात म्हणून ते प्रत्यक्ष आहे. विषयांचे त्यांनी 2 प्रकार केले. एक ग्राह्य म्हणजे प्रत्यक्ष आणि एक अध्यवसेय म्हणजे अप्रमाण कल्पना ज्ञानरूप. जैन आणि बौद्ध या नास्तिक दर्शनांचा परिचय आपली आस्तिक दर्शनाविषयीची श्रद्धा बळकट करण्यासाठी आणि आस्तिक दर्शनांची महती चित्तात ठसविण्यासाठी पोषक ठरतो. म्हणून अभ्यासार्थीचे नास्तिकवादापासून आणि द्वैतांच्या आश्रयाने होणाऱ्या क्लेशांपासून रक्षण करील या श्रद्धेसह दर्शन मीमांसेबद्दल इत्यलम. म्हणून आस्तिक दर्शनांवर विश्वास वाढतो हे नास्तिक दर्शनांचा अभ्यास केल्यावर.
आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊ, तो आहे सौत्रांतिक. काय आहे? सौत्रांतिक. फक्त वर्तमान क्षणातील धर्मच अस्तित्वात आहे असं सौत्रांतिक मानतात. बाह्य पदार्थाचे अस्तित्व अनुमानाने सिद्ध होते असं त्यांचं म्हणणं आहे. वैभाषिक वास्तविक अस्तित्व आहे असं मानतात. सौत्रांतिक अनुमानाने अस्तित्व सिद्ध होते असं मानतात. आणि प्रत्यक्ष ज्ञान केवळ वर्तमानाचे आहे, वैभाषिक अनुमानाचे ज्ञान आहे असं मानतात. मात्र निर्वाणासंबंधी दोघांचाही एकच आहे, निर्वाण हे दुःखाच्या निरोधाने प्राप्त होते. आता यांचा सिद्धांत आहे, भूत आणि भविष्य धर्माला अस्तित्वच नाही. बाह्य वस्तू अनुमानाने सिद्ध होतात, हे वास्तविकतेला मान्य करत नाहीत. ज्ञानाचे साधन प्रत्यक्ष आणि अनुमान दोनच प्रमाण मानतात, तिसरं प्रमाण हे मानत नाहीत. क्षणिकवाद यांनी स्वीकारलेला आहे, निर्वाण म्हणजे दुःखाचा पूर्ण निरोध. आता निर्वाणासंबंधी सगळ्यांचं एकमत आहे. बौद्ध मताचं चारही हे जे आहेत यांचं निर्वाणासंबंधी एकमतच आहे. फक्त मांडण्याची निर्वाणाबद्दलची पद्धत भिन्न भिन्न आहे. हा झाला सौत्रांतिक. आता सौत्रांतिकामध्ये थोडस आणखीन सांगतो चार्ट व्यतिरिक्त. बाह्य पदार्थाचं अस्तित्व नाहीच, फक्त विज्ञान आहे याच्यावर त्यांचा भर आहे. योगाचार मताचे त्यांनी खंडन केले आहे. बाह्य पदार्थांचे ते अस्तित्व मानतात आणि त्यांनी स्वगुरु सुगतांना इदम कार्यम ये अन्ये हेतवाः प्रत्ययन्ति उत्पादाद्वा तथागताना म नुत्पादाद्वा स्थितै वैशाम धर्माणाम धर्मता धर्मस्थितिता धर्म नियामकता च प्रतित्य समु स मुत्पादानुलोमता इत्यादी सारख्या सूत्रांचे अर्थ विचारले म्हणून भगवान बुद्धांनीच सौत्रांतिक म्हटले. बाह्य पदार्थ अनुमेय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा झाला सौत्रांतिकांचं डिटेल्स. आता तिसरं मत घेऊया, योगाचार. आता हे विज्ञानवादी आहेत, पण क्षणिक विज्ञानवादी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं साप जरी दिसला तरी तो क्षणभर आहे. मग सगळेजण म्हणतात आपल्याला तर तासभर दिसला, तर ते म्हणतात जगाच्या मानाने तो क्षणच आहे, म्हणून ते क्षणिक विज्ञानवादी आहेत. सर्व काही विज्ञान मात्र आहे. बाह्य पदार्थाचं स्वतंत्र अस्तित्वच नाही. सर्वास्तिवाद्यांनी म्हणजे वैभाषिकांनी अस्तित्व मानलाय, सौत्रांतिकांनी अस्तित्व अनुमानाने मानलाय, आणि योगाचार विज्ञानवादी जे आहेत, क्षणिक विज्ञानवादी, ते अस्तित्वच मान्य करत नाही. विज्ञानच सर्व अनुभवांचा आधार मानतात. निर्वाण हे चित्ताच्या शुद्धीचे प्राप्त होते असं त्यांचं म्हणणं आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही बरं का, आपण मग सांगितलं आहे निर्वाण शब्दाचा अर्थ. हा, आता सिद्धांत. जगत हे विज्ञानाचे कल्पना आहे, चित्ताची कल्पना आहे जग. बाह्य द्रव्याचे स्वतंत्र अस्तित्वच नाही. आलय विज्ञान हे सर्व अनुभवांचे भांडार आहे. ज्ञानाद्वारे मुक्ती संभवते. निर्वाण म्हणजे चित्तातील क्लेशांचा क्षय. आता यांनी क्लेश म्हटलाय, त्यांनी दुःख म्हटलंय. अशा प्रकारे पण निर्वाणाबद्दल या सगळ्यांची मतं एक आहेत. अशा पद्धतीने आपण योगाचार क्षणिक विज्ञानवादी बद्दल बोललो. थोडस आणखीन
सुगत बुद्धाच्या अन्य काही शिष्यांनी या 4 भावनांचा स्वीकार केला, पण आंतर पदार्थांना शून्यत्व कसे असा प्रश्न विचारला. तेव्हा अप्राप्त विषय प्राप्त करण्यास प्रश्न विचारणे हा योग आणि गुरूंनी सांगितलेल्या अर्थाचा अंगीकार करणे हा आचार, म्हणून यांना योगाचार असे नाव दिले. या मताचं जे स्वरूप आहे ते सर्वं क्षणिकम या भावनेला प्राधान्य देऊन केलेलं आहे. पदार्थ विद्यमान नाही, विकल्पपूर्व विचार केल्यास त्याची सिद्धी होत नाही. सर्व क्षणिक आहे या सिद्धांतानुसार पदार्थाची स्थितीच संभवत नाही, कारण स्थितीसाठी पुढील क्षण लागतो आणि बुद्धी व्यतिरिक्त विषय नाही. विषयात्म बुद्धी प्रकाशाप्रमाणे स्वतः स्वरूपाला प्रकाशित करते. ती स्वतःच ग्राह्य भावाने प्रकाशित होते. तीच अनादि वासनेमुळे विविध प्रकारची दिसते. बुद्धीला ते विज्ञान म्हणतात. म्हणून ते सर्व क्षणिकम या सिद्धांतावरून हे मत क्षणिक विज्ञानवादी आहे आणि विज्ञानाला ते सत मानतात. अशा पद्धतीने क्षणिक विज्ञानवादी योगाचारी मत आपल्या समोर मांडलेलं आहे. आता चौथं मत आहे, नाही आता चौथं मत आहे शून्यवादी माध्यमिक. चौथं मत आहे माध्यमिक शून्यवादी. आता सर्व धर्म शून्य आहे म्हणजे शून्य हा स्वभाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काही स्वतःच्या अस्तित्वात नाही. थोडं मोठं करूया. काही स्वतःच्या स्वरूपाने अस्तित्वात, थोडं इकडे घेता येईल का आपल्याला, माध्यमिक शून्यवाद मध्ये थोडा शेवटचे अक्षर माझ्या डोळ्याला येत नाहीत, दिसत नाहीत, दबले आहेत. माध्यमिक शून्यवादी, ठीक आहे, नसेल होत. हा, शेवटचं माध्यमिक शून्यवादी. हा छान आले. आता सर्व धर्म शून्य आहेत, स्वभाव शून्य. काही स्वतःच्या स्वरूपाचे, हा हा सर्व धर्म शून्य आहेत, स्वभाव शून्यता सांगितली आहे. काहीच स्वतःच्या स्वरूपाने, तेवढं अक्षर कोणी वाचत असेल तर वाचून घ्या. काही स्वतःच्या स्वरूपाने अस्तित्वात नाही. काही स्वतःच्या स्वरूपाने अस्तित्वात नाही. अच्छा, अस्तित्वात नाही असं आहे. नंतर प्रतित्य समुत्पादनाने सर्व काही पुढे अवलंबून आहे. अवलंबून आहे. आणि निर्वाण हे संसाराच्या शून्यतेचे पुढे ज्ञान होय. ज्ञान होय. अशा पद्धतीने
यांचे मुख्य 4 तत्व आहेत. थोडं वर करूया. सिद्धांत: सर्व वस्तू अनात्म, अनित्य आणि शून्य आहेत. स्वभाव शून्यता हेच अंतिम सत्य आहे. निरपेक्ष सत्ता कोणत्याही, तेवढं सांगा, वस्तूला नाही, वस्तुला नाही. हा मध्यम कोणत्याही मार्ग वस्तूला नाही. स्वीकारला आहे. आणि निर्वाण म्हणजे शून्यतेचे प्रत्यय. प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्ञान. ज्ञान. ठीक. अशा पद्धतीने हे चार जण आहेत. थोडं खाली करूया. थोडं खाली करूया. आता हे जे शून्यवादी आहेत यांच्याबद्दल थोडस आणखीन सांगतो. सर्व क्षणिक आहे या उपदेशामुळे पदार्थांचे अस्तित्व, संसाराचे सुखरूपत्व आणि सल्लक्षणत्व, सर्व सत्य यांची त्यांनी निवृत्ती केली आहे. सर्व शून्य या सिद्धांतापाशी विचार पोचतो. शून्य म्हणजे सत, असत, सदासत व न सत व न असत या 4 कोटींचे रहित असलेले जे तत्व, त्याला ते शून्य म्हणतात. कशाला शून्य म्हणतात? सत, असत, सदसत, नसत, न असत या 4 कोटींनी जे रहित आहे, या ज्याच्यामध्ये नाहीत, त्याला ते शून्य म्हणतात. घट जर सत असेल तर त्याला कर्ता आणि कारके कशाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून असत म्हणूनही आणि कर्ता कारके कशाला पाहिजे म्हणूनही, म्हणजे दांडा, कारक, चाक असतील तर ते सत असू शकत नाही आणि असतही असू शकत नाही. सत्सत व न सत आणि न असत यांच्या विरुद्ध धर्म भावनांमुळे त्यांची काही कोटी करत नाही. परिणामी फक्त शून्य मान्य आहे. जगातील पदार्थांचा जसजसा विचार करावा तसतसे ते विशीर्ण होत जातात. याही विषयी त्यांचा निश्चय होत नाही, ते नाहीसे होतात. सर्वम शून्यम शून्यम असा सिद्धांत आहे. श्री गुरूंनी सर्व क्षणिकम क्षणिकम इत्यादी 4 भावना सांगितल्या आहेत. त्यांनी त्या स्वीकारल्या म्हणून ते उत्तम ठरले. परंतु त्यांनी हे कसे असा प्रश्न गुरूंना विचारला नाही म्हणून ते अधम ठरले. परिणामतः मध्यम प्रकारचे म्हणून यांना माध्यमिक म्हटल्या गेलं. अशा 4 भावनांच्या वेगाने, योगाने वासना निवृत्ती होऊन शून्यता रूप परनिर्वाण लाभ होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने आपण आज गौतम बुद्धाचं बौद्ध दर्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या ज्या 4ही भावना आहेत आणि हे 4ही प्रकार आहेत, यांचे आद्य शंकराचार्य यांनी खंडन केले आहे. एकाही प्रकारात घनवट तत्व नाही. गौतम बुद्धाच्या चरित्रा इतके त्यांनी प्रस्थापित केलेले दर्शन सुद्धा शुद्ध आणि निर्दोष नाही, म्हणून मीमांसे पुढे ते टिकू शकले नाही. त्यांचा घनवट तत्वभावी जो स्वभावतः खंडित, तो बौद्ध मताचा संकेत आहे. गणपतीच्या दाताला खंडित म्हटलं आणि हे बौद्ध मत आहे असं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि म्हणून यथा यथा अयम वैनाशिकम समयः हे बौद्ध मत उपपत्तिम तत्वाय परीक्षते तथा तथा सिकता कपवत विधीर्यते एव अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि मग वेदांत तो महारसू मोदकू मिरवे असं सांगितलं आहे. म्हणून नास्तिक दर्शनामुळे ईश्वर आहे हे आपल्याला पटायला लागतं. नास्तिक दर्शनांमुळे बरं का, ईश्वर नाही नाही नाही
यांची जी मांडणी आहे यांनी ईश्वर आहे असं वाटायला लागतं. शेवटी नास्तिक दर्शनाचा हा लाभ आहे की ईश्वरावर विश्वास तयार होतो. दुसरं, आस्तिक दर्शनाच्या अभ्यासाने होणारा लाभ म्हणजे पूर्वमीमांसा या दर्शनाच्या अभ्यासाने तदनुसार आचरणाने चित्तशुद्धी हे फल आहे. आता बाकी आस्तिक जे दर्शन आहे त्याचा फायदा सांगतात. न्याय आणि वैशेषिक या दर्शनाने, हे आस्तिक आहे, अध्ययन मनन क्षमता वाढविण्यास उपयोगी पडतं. सांख्य दर्शनाचा अभ्यास कम पद शोधन करण्यासाठी सहाय्यभूत ठरतो आणि योग दर्शनाचा अभ्यास तदनुसार प्रत्यक्ष आचरण, त्यामुळे चित्ताचं एकाग्र होतं. म्हणून वेदांत दर्शनाचे अध्ययन तदनुसार निधिध्यासनाचा अभ्यास याचे फल तत्वज्ञानपूर्वक सर्व अनात्म निरासपूर्वक साक्षात जीव ब्रह्मैक्य रूप मोक्ष आहे. यासाठी अलात शांती प्रकरण सांगण्यात आलेलं आहे. मंदाताईंच्या नोट्सचा हा फायदा मी तुम्हाला करून देतो आहे. केवढा अभ्यास मंदाताईंनी केलेला आहे याची आपण कल्पनाच नाही करू शकत. आणि आपल्या बुद्धीचे तारे सुद्धा तुटणार नाहीत याच्या पलीकडे त्यांनी जाऊन विचार केला आहे. आणि तो पलीकडचा विचार अगदी थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो की मांडुक्य कारिका ज्या आहेत, तुम्हाला माहिती आहे की या अलात शांतीमध्ये 100 कारिका आहेत. ह्यातल्या शून्यवादी बौद्ध जे आहेत त्यांच्यासाठी कारिका क्रमांक 40, 83 आणि 84 या शून्यवादी बौद्धांचा खंडन करण्यासाठी आहे. क्षणिक विज्ञानवादी बौद्ध जे आहेत त्यांचं खंडन करण्यासाठी कारिका क्रमांक 24, 25, 26, 27, 28, 83 आणि 84 आहेत. बाह्यार्थवादी सैद्धांतिक बौद्ध यांचं खंडन करण्यासाठी कारिका क्रमांक 24 आहे. आणि जैन आणि दिगंबर यांचं खंडन करण्यासाठी कारिका क्रमांक 83 आणि 84 आहे. या व्यतिरिक्त वैशेषिकांचं खंडन करण्यासाठी कारिका क्रमांक 73, 83 आणि 84 आहे. सांख्यांच्या खंडनासाठी कारिका क्रमांक 40 आणि 74 आहे. आणि पूर्वमीमांसा प्रभाकर मताचं खंडन करण्यासाठी कारिका क्रमांक 47 आहे. काय मंदाताईंनी कोणत्या कोणत्या मताला खंडन करण्यासाठी कोणत्या कोणत्या कारिका दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, याचं सुद्धा स्पष्टीकरण करून ठेवलेलं आहे. त्यांना मी साष्टांग दंडवत घालतो. एवढा अभ्यास मंदाताईंनी एका मांडुक्याचा केलाय. आणि एवढा बारीक अभ्यास केलेला मंदाताई यांना 1000दा जरी वंदन केलं, कोटी कोटी जरी वंदन केलं तरी कमी पडेल. कारण हे मंदाताई आणि डॉक्टर काका दोघांनी मिळून छांदोग्यातलं अलांत शांती घेतलेलं आहे. तर काका आणि मंदाताईंनी यांचा किती सखोल अभ्यास केला असेल याचा आपण सगळेजण विचार करा. आणि आपल्याला अभ्यास किती करायला पाहिजे हेही यातून सिद्ध होतं. यांनी आदर्श घालून दिला आहे आपल्या जीवनामध्ये. तो आदर्श आपल्या मोक्षासाठी उपयोगी ठरावा. आणि नास्तिकवादी दर्शनाला तुच्छ न मानता, आस्तिकवादी दर्शनालाही तुच्छ न मानता त्याचा फायदा मला माझ्या मुक्तीसाठी कसा करून घेता येईल एवढंच आहे. त्यांना गालबोट लावणं, नावबोट ठेवणं आणि खंडनच करत राहणं हा आपला उद्देश नसावा. यासाठी बाकी दर्शन शास्त्राचा आपण अल्पसा परिचय करून घेतलेला आहे. उद्या आपण वेदांत दर्शनाचा आपण उद्या अभ्यास करूया. वेदांत दर्शन उद्या आपण सविस्तरपणे बघूया. आणि ते बघत असताना आपल्याला हे लक्षात येईल की त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. आणि डॉक्टर वसुधाताई देव यांनी उत्तर मीमांसेचे मुद्दे आणि वेदांत दर्शनातले ठळक मुद्दे
असे 2 चार्ट तयार केले आहेत. त्याच्यामुळे आज जसे एकामध्ये 4 विभाग झाले, तसे उद्या 2 स्वतंत्र चार्ट्स डॉक्टर वसुधाताई देव यांनी केलेले आहेत. ते आपल्याला उद्या बघायला मिळतील आणि अभ्यासाला मिळतील. त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला हे एवढं सोपं झालं. एक उपकार आहेत त्यांचे आपल्यावर आणि त्या ऋणात आपण असूया. आजचा विषय या ठिकाणी थांबवतो आणि उद्या वेदांत दर्शन या विषयी, उत्तर मीमांसेविषयी, षट दर्शनातलं अंतिम दर्शनाबद्दल उद्या आपण बघूया. जैन आणि बौद्ध दर्शन हे षट दर्शनाच्या नंतर निघालेले आहेत. म्हणून षट दर्शन, त्यानंतर त्याचा थोडं केला उत्तर मीमांसा आणि मग जैन आणि बौद्ध दर्शन हे 2 निरीश्वरवादी दर्शनांबद्दल नंतर आलेला भाग आहे. म्हणून हा नंतर घेतलेला होता. उद्या आपण वेदांत दर्शनाला बघूया. उद्या आपण उत्तर मीमांसा दर्शनाला बघूया. आज इथे थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण रामकृष्ण श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी वाकोडे. रामकृष्ण हरी. मीनाताई रामकृष्ण हरी. गोपाली रामकृष्ण हरी. छायाताई रामकृष्ण हरी. सायलीताई रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सायली रामकृष्ण हरी. वासंतीताई बोपटकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं झालं की स्वतःला म्हणजे इतरांशी बोलता येतं. हरिशरणजी रामकृष्ण हरी. दोन कोण तर रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. अनुराधाताई पाठक रामकृष्ण हरी. शालिनीताई पाठक रामकृष्ण हरी. हरिशरणजी रामकृष्ण हरी. शालिनीताई पाठक रामकृष्ण हरी. अनुराधाताई पाठक रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामराणी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाल्यावर स्वतःला रिमूव्ह करून घ्या म्हणजे इतरांशी बोलता येतं. रामकृष्ण हरी. श्रीकांत रामकृष्ण हरी. प्रतिभाताई पाठक रामकृष्ण हरी. थांबूया का? रामकृष्ण हरी. राम नमस्कार करते. रामकृष्ण हरी काका. संजय माई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करते. हरी सुनील नमस्कार करते. रवींद्रजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. अनुराधाताई बोकरे रामकृष्ण हरी. दादा नमस्कार. रामकृष्ण हरी. स्वातीताई नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नमस्कार करते. काही अडचण नाही ना स्वातीताई? थांबूया. रामकृष्ण हरी काका नमस्कार करते. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थांबतो.